हॅलो ट्रेडर्स. बऱ्याच दिवसातून हा व्हिडिओ बनवतोय. व्हिडिओचा टॉपिक आजचा जो आहे तो थोडासा हटके आहे. हटके म्हणजे काय की आज आपण बघायचं आहे की मी कशा प्रकारे शॉर्ट टर्मसाठी स्टॉक फिल्टर आउट करतो, कशा प्रकारे त्यामध्ये टेक्निकल अनालिसिस करतो, कशा प्रकारे त्यामध्ये डेटा अनालिसिस करतो. सिम्पली याच्यासाठी मी तुम्हाला एक टूल देईन. अजून मी तो टूल पब्लिश केलेला नाहीये, पण या व्हिडिओमध्ये त्या टूलचं तुम्हाला एक छोटासा डेमो सुद्धा देईन की कशा प्रकारे त्यातून मी जो डेटा आहे तो एक्स्ट्रॅक्ट करतो आणि तसंच त्यावरून मी प्रिडिक्ट करतो की कोणत्या चार्टमध्ये मला टेक्निकल अनालिसिस केलं पाहिजे आणि कोणत्या चार्टमध्ये स्किप केलेलं बेटर राहील. ओके, तर चला मित्रांनो सुरू करूया. तर चला सुरुवात करूया. जसे की तुम्ही माझ्या स्क्रीनवर बघू शकता, मी एक पॉवर बीआयचा डॅशबोर्ड शेअर केलेला आहे. हा डॅशबोर्ड मी बनवलेला आहे बेस्ड ऑन NSC रिपोर्ट्स. NSC जो आपल्याला डेली रिपोर्ट्स देतो एका ट्रेडिंग सेशन नंतर, त्या रिपोर्ट्सवरून मी हा डॅशबोर्ड बनवलेला आहे जो की डेली अपडेट होत राहतो. तर या बेसिकली हे टूल काय करतं मी तुम्हाला सांगतो. हे टूल तुम्हाला सांगतं की तुम्हाला समजा एक टिप भेटते ना आपल्याला. ऑफिसमध्ये कोणी कलिग असेल, चाय पिता पिता कोणीतरी टिप दिली, अशा न्यूजपेपरमध्ये काहीतरी टिप आली, तर अशा भरपूर आपल्याला टिप भेटतात. टिप भेटल्यानंतर आपण काय करतो की तो स्टॉक आपण जातो आणि त्याचा चार्ट अनालिसिस करायला लागतो. पण त्या चार्टमध्ये इतके काही दिसत नाही. चार्टमध्ये तुम्हाला टेक्निकल पॅटर्न्स किंवा ब्रेकआउट वगैरे असे काही डिसिजन्स घेण्यासारखे पॉईंट्स तुम्हाला काही दिसत नाही. तर या केसमध्ये तुम्ही काय करू शकता, टेक्निकल चार्ट्स तर बघायचेच आहेत आपल्याला, प्लस जर याच्यासोबत तुम्ही डेटा कम्पेअर केला आणि डेटा पण जर तुम्हाला पॉझिटिव्ह दिसत असेल आणि चार्ट पण तुमचा जर पॉझिटिव्ह म्हणजे त्यामध्ये टेक्निकल बिल्डअप काय दिसत असेल, तर बिंदास्तपणे तुम्ही त्या स्टॉकमध्ये त्या पर्टिक्युलर टाइम पिरियडसाठी इन्व्हेस्ट करू शकता. आय होप क्लिअर असेल. आपण टेक्निकल अनालिसिस आणि डेटा अनालिसिस कंबाईन करतो तेव्हाच आपली जी ॲक्युरेसी जी आहे ती वाढते. नो डाऊट तुम्ही फक्त टेक्निकल अनालिसिसवर पण ट्रेड घेऊ शकता, पण त्याला जर डेटा अनालिसिसचा सपोर्ट भेटला तर तुमची जी प्रोबॅबिलिटी आहे, विनिंग प्रोबॅबिलिटी जी आहे ती वाढते. गॉट इट. चला आता बघूया की हा डॅशबोर्ड ॲक्च्युली तुम्हाला रिप्रेझेंट काय करणार आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला टाटा मोटर्समध्ये एक टिप भेटली की टाटा मोटर्स स्टॉक 2-3 दिवसात वर जाणार आहे किंवा काहीतरी मोठी मुवमेंट येणार आहे. तर त्या केसमध्ये तुम्ही चार्ट तर बघायचेच आहे. सेकंडरी तुम्ही काय करायचं आहे की ते सर्चमध्ये येऊन सिम्पली तुम्ही काय करणार, टाटा मोटर्स सर्च करणार, टाटा मोटर्स. ओके, तर हे जे मी डिझाईन केलेले टूल जे आहे ते काय दाखवतं बघा, या स्टॉकचं व्हॉल्यूम जो आहे, जो ट्रेडिंग व्हॉल्यूम असणार आहे तो लो आहे. ज्या दिवशी तुम्ही बघताय त्या दिवशी त्या स्टॉकचा व्हॉल्यूम जो आहे तो लो आहे. प्लस माझा जो एक्सपिरियन्स आहे, एक्सपिरियन्सने मी जे काही डेटा अनालिसिस केलं आहे आमच्यामध्ये, त्यानुसार हा स्टॉक जो आहे तो क्रायटेरियामध्ये मॅच होत नाही. आपल्याला सिम्पली तो काय प्रॉम्प्ट देतो की क्रायटेरिया फेल झालेला आहे आणि दुसरा स्टॉक बघितलेला बेटर राहील. सिम्पल. तसंच या जी मेन स्क्रीन आहे त्यामध्ये तुम्हाला काय काय दाखवतं बघा, टोटल ट्रेडेड क्वांटिटी, टोटल डिलिव्हर्ड क्वांटिटी आणि डिलिव्हरी पर्सेंटेज. टोटल ट्रेडेड क्वांटिटी म्हणजे काय की या पर्टिक्युलर दिवशी, ज्या दिवशी हा जो रिपोर्ट जनरेट झाला आहे त्या दिवशी 10 मिलियन ज्या टाटा मोटर्सच्या क्वांटिटी आहेत त्या ट्रेड झाल्या. 10 मिलियन ऑर्डर्स एक्झिक्यूट म्हणण्यापेक्षा ज्या क्वांटिटी आहेत त्या ट्रेड झाल्या आणि त्यातल्या 5 मिलियन्सच्या क्वांटिटी आहेत त्या डिलिव्हरीसाठी होल्ड केलेल्या आहेत लोकांनी. पर्सेंटेज वाईज जर तुम्ही बघितलं तर ऑन अँड अराउंड 46.99% आहे. ओके, तर ते पण तुम्ही या डॅशबोर्डवर बघू शकता. जर डिलिव्हरी पर्सेंट चांगले असेल तर बेटर, की तो स्टॉक त्याच्यामध्ये काहीतरी बिग मुवमेंट येण्याची शक्यता असते. ओके, तर असं आपण हे जे आपलं पॉवर BIचं फ्रंट पेज आहे ते यूज करतो जस्ट टू मीट अप दी क्रायटेरिया. क्रायटेरिया मॅच असेल तर आपण त्या चार्टमध्ये जाणार आहे, तिथे जाऊन टेक्निकल अनालिसिस करणार आहे. जर क्रायटेरिया फेल असेल तर बेटर टू अनालाइज डिफरंट स्टॉक. वॉट इट. चला, हे तर झालं आपलं पहिलं पेज. आता सेकंड पेज.
सेकंड पेज काय करतं, बाय डिफॉल्ट मी याच्या मागे काही तर कॅल्क्युलेशन लावलेलं आहे, काही तर लॉजिक लावलेलं आहे. त्या सगळ्या लॉजिकनुसार माझे जे दिवसाचे 15 स्टॉक्स आहेत, टॉप 15 पिक्स फॉर टुडे, हे स्टॉक्स तुम्हाला इथे दिसतील. तुम्ही काहीही नाही करता, हे जे 15 स्टॉक आहेत त्याचे जरी चार्ट अनालिसिस केला आणि चार्टमध्ये जर तुम्ही ट्रेडिंग ऑपॉर्च्युनिटी शोधला तरीही इनफ आहे. ओके, वन बाय वन आपण एक दोन चार्ट आपण चेक पण करू की कशा प्रकारे आपण त्यामध्ये जी ट्रेडिंग ऑपॉर्च्युनिटी आहे ती आपण शोधतो. सेकंड, हा जो आहे तो टॉप 15 व्हॉल्यूम शोकर्स. हे 15 असे स्टॉक आहेत ज्यामध्ये अचानकपणे भरपूर व्हॉल्यूम दिसला. व्हॉल्यूम म्हणजे काय की त्यामध्ये भरपूर बल्क क्वांटिटीमध्ये ट्रेड झालेलं आहे. बेसिकली त्याला म्हणतात व्हॉल्यूम्स. तर हे असे स्टॉक आहेत ज्यामध्ये व्हॉल्यूम भरपूर जनरेट झालेला आहे. तर तुम्ही बेसिकली हे जे 15 स्टॉक आहेत ना, त्याचा पण चार्ट जो आहे ते स्टडी करू शकता, कारण ज्यामध्ये व्हॉल्यूम जास्त असतो तेच स्टॉक्स पुढच्या काही दिवसांमध्ये जाऊन मोठी मुवमेंट देतात. ओके, तर हा जो आहे तो बेसिक लुक आहे, बेसिक डेमो आहे माझ्या हे या टूलचे. मी लवकरच हे जे टूल आहे ते तुम्हाला शेअर करेन आणि तुम्ही पण हे टूल यूज करू शकाल. ओके, आणि हा मित्रांनो, जोपर्यंत हे टूल मी तुमच्यासोबत शेअर करत नाही तोपर्यंत खास तुमच्यासाठी मी हे जे टॉप 15 पिक्स असतील माझे व्हॉल्यूम शॉकर्स आणि टॉप 15 पिक्स फॉर टुडे, हे मी माझ्या इंस्टाग्राम पेजला ॲज अ स्टोरी टाकत जाईन, जेणेकरून तुम्ही या स्टॉक्सवर तुमचा चार्ट जो आहे तो अनालिसिस करू शकता आणि त्यामध्ये ट्रेडिंग ऑपॉर्च्युनिटी शोधू शकताय. ओके, तर चला आता वन बाय वन एक दोन एक्झाम्पल घेऊ आपण की हे जे टॉप 15 असतात यामध्ये आपण टेक्निकल ऑपॉर्च्युनिटी कसं फाइंड आउट करायचं. सिम्पली आपण एखाद्या स्टॉकचा एक्झाम्पल घेऊयात आपल्या डॅशबोर्डवरून. फॉर एक्झाम्पल जो फर्स्ट स्टॉकच आहे झिम लॅब. झिम लॅब आपण एकदा घेऊन बघू. झिम लॅबमध्ये काय आपल्याला ट्रेडिंग ऑपॉर्च्युनिटी भेटते. बघा मित्रांनो, हे जे शॉर्ट टर्मसाठी मी ट्रेड अनालिसिस करतो त्यासाठी मोस्टली मी डेली आणि वीकली टाइम फ्रेम यूज करतो. कधी कधी 4 आवर्स किंवा 1 आवर्स मध्ये जातो. ओके, तर बघा सिम्पली तुम्हाला चार्ट दिसतोय. सगळ्यात आधी वीकलीमध्ये बघा. वीकलीमध्ये हा जो झिम लॅब लॅबोरेटरीज वाला आहे स्टॉक तो अप ट्रेंड मध्ये दिसतोय. बघा सिम्पली डाऊन अप डाऊन, परत अप जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा स्टॉक आपल्याला तर कळाला की हा अप ट्रेंड मध्ये आहे. वीकलीमध्ये काय ऑपॉर्च्युनिटी दिसते का, तर इतकी खास काय नाही दिसत, पण पिनबाज झालाय. याचा अर्थ असा असतो की हॅमर सारखा हा पॅटर्न आहे. हॅमर झाल्यानंतर तुम्हाला माहिती आहे तो बुलिश आपला कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे. हॅमर झाल्यानंतर मोस्टली मार्केट वर जातं. वीकलीमध्ये आपल्याला सिग्नल भेटलं की इथे हॅमर झालेला आहे. आता जावा डेलीमध्ये. डेलीमध्ये गेला. डेलीमध्ये एकदा चेक करा की स्टॉक जो आहे तो अप ट्रेंडमध्ये आहे का डाऊन ट्रेंडमध्ये आहे. तर मोस्टली मी या जून पासून बघतोय तर हा जो स्टॉक आहे तो अप ट्रेंडमध्ये आहे. मस्तपैकी आपला अप ट्रेंडमध्ये वर खाली करतोय. परत एक डाऊन गेला आणि परत इट इज रेडी टू मूव्ह अपवर्ड. ओके, तर जर तुम्हाला बेसिक सपोर्ट रेजिस्टन्स जर येत असेल ना आणि तुम्हाला फक्त एवढाच एरिया दिला, एवढाच हा जो एरिया दिसतोय एवढाच एरिया दिला, तर तुम्ही सपोर्ट रेजिस्टन्स मार्क करू शकाल का. बघून सांगा सपोर्ट आणि रेजिस्टन्स कुठे असतील. ओके, आय होप ज्यांना सपोर्ट रेजिस्टन्स बऱ्यापैकी येतं ते पण गेस करू शकतात की इथे भरपूर असं काहीतरी सपोर्ट रेजिस्टन्स असा काहीतरी झोन दिसतोय. बरोबर, कारण प्राइसने इथे भरपूर वेळा रिटेस्ट केलेला आहे. टच करून प्राइस वर गेले किंवा टच करून प्राइस खाली आलेली आहे. त्यामुळे ही जी झोन आहे या झोनला आपण ऍज अ सपोर्ट बोलू शकतो. बरोबर, त्यानंतर यामध्ये कॅन्डलस्टिक पॅटर्न काय दिसतोय बघा मला. कॅन्डलस्टिक पॅटर्न हा पिअर्सिंग पॅटर्न म्हणते त्याला, किंवा अँगल्फिंग पण काही लोक म्हणतात. सपोर्टला आल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की सपोर्टला आल्यानंतर आपण बुलिश पॅटर्न शोधतो. जसं की आपल्या प्रिव्हियस व्हिडिओमध्ये मी ऑलवेज सांगितलेलं आहे की सपोर्टला बुलिश पॅटर्न शोधायचे आणि त्याचा जो बॉटम असेल तो आपला स्टॉप लॉस असतो. तर हा जो पॅटर्न आहे तो बुलिश पॅटर्न आहे. ही जी दोन कॅन्डल दिसतात 26 तारखेची आणि 27 तारखेची, हे जे पॅटर्न आहेत ते बुलिश पॅटर्न आहेत. तर सिम्पली कशी पोझिशन बनणार इथे.
क्लोजिंगला मी बाय करेन. स्टॉप लॉस असेल या पॅटर्नच्या जस्ट बिलो आणि टार्गेट जो असेल तो रिसेंट हाय. तर रिसेंट हाय या केसमध्ये किती आहे? हा. दिस इज माय टार्गेट प्राइस, दिस इज माय स्टॉप लॉस. बघा मस्तपैकी तुमची 2.4 रिस्क रिवॉर्डची ही ट्रेड जो सेटअप आहे तो यामध्ये बनला. अशाच प्रकारे तुम्ही बाकीच्या स्टॉकमध्ये पण अनालिसिस करू शकता आणि सिंपल सपोर्ट रेजिस्टन्स आणि कॅन्डलस्टिक पॅटर्न वापरून तुम्ही हे चार्ट जे आहेत ते प्रिडिक्ट करू शकता. यामध्ये ट्रेडिंग ऑपॉर्च्युनिटी फाइंड आउट करू शकता. चला फॉर एक्झाम्पल अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण. सेकंड कोणता आहे हा? टॅक्स इन्फ्रा. ओके, टॅक्स इन्फ्रा. ओके, यामध्ये पण सेम बघा, हा झोन आहे. सपोर्ट रेजिस्टन्स मार्क करा. सपोर्ट रेजिस्टन्स मार्क करा. इथे तुम्हाला इझिली आयडेंटिफाय होईल की तुमचे जे सपोर्ट रेजिस्टन्स आहेत ते इथे असे कुठेतरी असतील. ही तुमची जी लेवल आहे ती इम्पॉर्टंट लेवल आहे आणि ही जी लेवल आहे ती पण काय तर इम्पॉर्टंट लेवल आहे. का? कारण प्राइसने तिथे भरपूर वेळा टच केलेलं आहे. ओके, आणि आता प्राइस कुठे आहे? आता प्राइस परत सपोर्टला आहे. पॅटर्न पण बुलिश एनगल्फिंग दिसतोय. ही दोन कॅन्डल बघा, मागच्या कॅन्डलला पुढच्या कॅन्डलने पूर्णपणे समावून घेतले. समावून घेतणे याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? एनगल्फ केलं. या पॅटर्नला आपण कसं ट्रेड करतो? क्लोजिंग प्राइसला बाय, पॅटर्नचा जो लो असेल त्याला स्टॉप लॉस आणि रिसेंट हाय जो आहे तो आपला टार्गेट. सिंपल. एवढा सिंपल गोष्टी आहेत. तुम्हाला जर सपोर्ट रेजिस्टन्स कॅन्डलस्टिक पॅटर्न इझिली आयडेंटिफाय करता येत असेल तर तुम्ही मार्केटमधून बक्कळ पैसा कमवू शकता. अशाच प्रकारे बाकीचे जे आपले स्टॉक्स आहेत त्यामध्ये तुम्ही ट्रेडिंग ऑपॉर्च्युनिटी फाइंड करू शकता. आय होप गाईज तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या मराठी मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून मॅक्सिमम लोकांना कळेल की कशा प्रकारे शॉर्ट टर्मचे जे स्टॉक्स आहेत ते फिल्टर करून किंवा रेडीमेड हे जे मी 15 स्टॉक देतो त्यावर पण तुम्ही शॉर्ट टर्मला ट्रेडिंग करून कसा पैसा कमावू शकता. अजून एक मेन डाऊट मित्रांनो, भरपूर लोक मला विचारतात की हे जे स्टॉक्स येतात ते ऑलमोस्ट मिड कॅप आणि स्मॉल कॅपचे येतात, तर यामध्ये ट्रेडिंग करणं रिस्की आहे का? तर मित्रांनो बघा, जर तुम्ही शॉर्ट टर्म ट्रेडर असाल तर तुम्हाला माहित असेल की बक्कळ पैसा जो आहे तो मिड कॅप आणि स्मॉल कॅप मध्येच आहे. इथे तुम्हाला आरामात 1-2 आठवड्यात पण 10 ते 15% मिळून जातात. तसंच जर लार्ज कॅप मध्ये गेला तर लार्ज कॅप मध्ये मिळतात, अनालिसिस तुमचं चांगलं होतं, पण तो जो विनिंग रेशिओ आहे ना पर्सेंटेजमध्ये तो कमी आहे. तिथे तुम्हाला 4-5% भेटतात. त्याच्या व्यतिरिक्त इकडे स्मॉल कॅप मिड कॅप मध्ये तुम्हाला आरामात 10 ते 15% भेटतात. पण मित्रांनो, जेव्हा पण तुम्ही शॉर्ट टर्म ट्रेडिंग करता स्टॉप लॉस इज मॅन्डेटरी. स्टॉप लॉस लावूनच काम करा, कारण हे स्टॉक जसे वाढतात तसे पडतात पण. ओके गाईस, आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. भेटूया आपण नक्कीच लवकरच दुसऱ्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.